तुम्हाला पण असं मऊ सॉफ्ट जाळीदार जर ढोकळा बनवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये 1 कप आणि 2 टेबलस्पून इतकं पाणी घालून घ्या. 3 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून सायट्रिक ऍसिड, 1 टीस्पून सॉल्ट आणि थोडीशी हळद घालून साखर विरघळेपर्यंत विस्करणे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. लगेच त्याच्यामध्ये 2 कप इतकं बेसन घाला आणि बेसन घालताना चाळून घाला, जेणेकरून बेसन मधल्या सगळ्या गुठळ्या मोडून जातील. आणि त्याला परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आणि आता याच्यामध्ये ना 2 टेबलस्पून इतकं तेल घाला आणि परत एकदा त्याला विस्करणे मिक्स करून घ्या. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी त्याला रेस्ट करायला ठेवून द्या. ज्या टोपामध्ये किंवा भांड्यामध्ये ढोकळा तुम्ही स्टीम करणार आहात त्याच्यामध्ये एखादं स्टँड किंवा जाळी ठेवून पाण्याला उकळी येईपर्यंत त्याला ठेवून द्या. ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा स्टीम करणार आहात त्याला तेलाने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्या. लगेच बॅटरमध्ये 1 टीस्पून सोडा आणि 1 टीस्पून पाणी घालून 30 ते 40 सेकंद त्याला हाताने फेटून घ्या. फेटून झाल्यानंतर भांड्यामध्ये ढोकळा काढून घ्या आणि 2-3 वेळा त्याला टॅप करून घ्या आणि मग त्याला उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्या. त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला 25 ते 30 मिनिटांसाठी ढोकळा स्टीम करायला ठेवून द्या. आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा. ढोकळा स्टीम झालाय की नाही चेक करण्यासाठी चाकूने किंवा एखादी टूथपिन रोवून बघा. जर चाकूला कुठे चिकटत नसेल तर समजून जा ढोकळा तुमचा स्टीम झालेला आहे. आता थंड करायला ठेवून तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल, मोहरी तडतडली की लगेच कढीपत्ता आणि मिरच्या घालून त्याला मिक्स करून घ्या. आणि लगेच त्याच्यामध्ये 1 कप इतकं पाणी घाला आणि 1 टेबलस्पून साखर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घाला आणि परत साखर विरघळेपर्यंत त्याला उकळवून घ्या. साखर विरघळली की त्याला साईडला ठेवून द्या. आता जो तुम्ही ढोकळा स्टीम केलेला त्याला ढोकळ्याच्या भांड्यामधून व्यवस्थित साईडला काढून घ्या एका ताटामध्ये आणि त्याला नंतर व्यवस्थित असं कट करून घ्या. आणि गरम गरम मग तडक्याचं जे बॅटर होतं तो तुम्ही याच्यावरती ढोकळ्यावरती घालून घ्या. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सॉफ्ट जाळीदार असा ढोकळा आपला तयार झालेला आहे.